वहिनीचा धाबा आरेकवाडीच्या सिग्नलला लेफ्ट साईडचा एकदम सिग्नलवरून एकदम 2 मिनिटावर आहे. मी इतकी वर्ष बिंबिसाला राहतोय, मला माहिती नव्हतं, पण आज 10 महिनेच झाले त्यांना इथे येऊन. पण आधी त्या छोटा काश्मीरमध्ये होत्या, तिकडनं इकडे आल्या. पण अप्रतिम जेवण आहे. तरी ठेचा आहे, वांग्याचं भरीत पिठलं आहे, शेवभाजी आहे, ज्वारीची भाजणी, लोणचं, गूळ आणि ठेचा मिळणं म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल अप्रतिम. त्यामुळे या सगळ्या गोष्टी इतक्या ग्रेट आहेत. दादांनी मला माझे मित्र आहेत सकपाळ, तर त्यांनी ॲक्च्युली मी घरी जेवून येणार होतो, तर मला वाटतं नको 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 जेवू नको, बायकोच्या शिव्या खाल्ल्या आणि इकडे आलो. त्यामुळे तू इकडे ये, मी ऑर्डर दिली, अप्रतिम जेवण त्यामुळे आलो. आणि खूप छान जेवण आहे. लोकांनी इकडे येऊन आस्वाद घ्यावा, मस्त अप्रतिम. मी तर येईनच आता. सर आपल्याला कसं वाटलं? आणि मुंबईमध्ये काळ्या मसाल्यामध्ये जेवण मिळणं म्हणजे एकमेव ठिकाण वहिनीचा धाबा. गोरेगावला या, गोरेगाव हायवेला आरेच्या सिग्नलच्या लगेचच बाजूला गोरेगावकडे जाताना, आपल्या जोगेश्वरकडे जातानाच्या रोडवरती आहे वहिनीचा धाबा. खूप अप्रतिम जेवण आहे. मी अगदी काल पार्सलसुद्धा दिलं होतं. माझे एक मित्र विकास पाटील, जे मराठी ॲक्टर, त्यांनासुद्धा आवडलं, माझ्या मिसेसला सुद्धा आवडलं. आणि आज आम्ही पुन्हा जेवायला आलो आहे. इथून आम्ही जाणार आहोत कोकणामध्ये, परंतु अप्रतिम चव, खूपच छान. एकदा जरूर या, नक्की या आणि आस्वाद घ्या. थँक्यू सर, थँक्यू. सर आपल्याला कसं वाटलं जेवण? खूप छान. थँक्यू. म्हणजे असं जेवण म्हणजे गावाकडे गावासारखं जेवण आहे. आणि पिठलं आणि भाकरी खूप छान. आणि आज जालनाच आहे, हो, त्यामुळे जालना. काळ्या मसाल्याशिवाय खात नाही. हां. ओके, आणि हां. हा जो काळा मसाला आहे तो गावाशिवाय कोणी भेटत नाही मुंबईमध्ये. तुमचं धन्यवाद करतो मी. तुम्ही या धाबा खोलल्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतो. कारण की गावासारखं जेवण करणं मुंबईमध्ये चांगलं आहे. आणि वहिनीचा धाबा अवश्य तुम्ही भेट द्या त्यांना. आणि आरेकवाडीच्या जवळ सिग्नलच्या बाजूला वहिनीचा धाबा. थँक्यू सर, आणि थँक्यू. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वच्छता आहे, हे महत्त्वाचं. थँक्यू सर.